अध्यक्ष महोदय, शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मेट्रो मीरा भाईंदरमध्ये मेट्रोला सुरुवात झाली 2019ला, जवळजवळ 2026 हा प्रोजेक्ट खूप रखडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला आहे। उदाहरण सांगायचं हे उघडीस आलं ज्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक ब्रिज आपण बघितलं असेल की 4 लाईनचं ब्रिज सुरुवात होतो आणि 2 लाईन त्याचं लँडिंग होतो। असं पूर्ण जगात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही असं ब्रिज बांधलेलं नाही। हा ब्रिजची डिझायनिंग कोणी केली, अधिकाऱ्यांनी तरी का करू दिलं किंवा कॉन्ट्रॅक्टरनी आपल्या मर्जीने केलं, हा टेंडरमध्ये होता, डीपीआर त्यांनी तयार केला, अशा अनेक प्रश्न आहेत। साहेब माझे 4 प्रश्न आहे, मी डायरेक्ट पॉइंटेड प्रश्नावरच येईल की MMRDAची जबाबदारी आहे की ठेकेदाराला जागा उपलब्ध करून देण्याचा कास्टिंग यार्डसाठी जे कुमार ह्याला जागा दिली गेली चेन्नईला। आता जागा कोणाची, स्वतःसाठी जागा भाड्यावर घेतली, ठीक आहे, तो त्याचा प्रश्न आहे। MMRDA त्याची जागा घेतली, त्या जागा विकत घेतली असती शासनाने तर त्याची किंमत होती साहेब 20 करोड रुपये। त्याला 5 वर्षात 120 कोटी रुपये भाडे दिले, 36 रुपये फुटानी। त्याला लागून 500 फुटावर दुसरा MMRDAचा प्रोजेक्ट चालू आहे, तिकडे भाड्यावर घेतली 7 रुपये, ते पण आज हे 36 रुपये फूट म्हणजे 20 कोटी जमिनीला 120 कोटी रुपये भाडं दिलं। त्याला लागून त्याला MMRDA दुसरीकडे जागा घेतली 7 रुपयांनी, तर ती जागाचं जे भाडं जास्तचं दिलेलं आहे ते परत घेणार का? आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा रेडी रेक्टरपर्यंत रेट काढलं, रेटेबल व्हॅल्यू, त्याच्यावर आपण काय कारवाई करणार, हा पहिला प्रश्नच आहे। दुसरा, दहिसरला स्टेशनचं मूळ टेंडर कॉस्ट होती 43 करोड रुपीज, त्यामध्ये इंटरचेंजेसचं काही प्रमाण वाढलं तर ते गव्हर्नमेंटचा रेट प्रमाणे पैसे द्यायचे होते, 43चे कदाचित 50 झाले असते, 60 झाले असते, त्याला 73 करोडचं पेमेंट दिलं। हे कुठल्या नियमानुसार दिलं, कुठल्या व्हेरिएशन कमिटीने केलं, त्या कमिटीचा अधिकारी कोण होते? तर दुसरा प्रश्न, अशा ज्या प्रकारे त्याला मदत करण्यात आली पैशाची 73 करोड, 43च्या जागेवर 73, त्याचं आपण अधिकारी ज्यांनी ते मंजूर केलं त्याच्यावर कारवाई करणार का? आणि जे कुमारकडनं ते पैसे परत ते आपण घेणार का? कारण की ते रेट साहेब दिले SSR गव्हर्नमेंट रेटने द्यायला पाहिजे, त्याला लोकल एक्सपेक्टेड रेट मार्केट रेटने त्याला पैसे दिले गेले, म्हणून ते पैसे परत घ्या, हा माझा दुसरा प्रश्न आहे। तिसरा, कासरवाडली गायमुख इकडे एक नवीन फ्लायओव्हरला मंजुरी दिली, त्याला कुठलंही टेंडर नाही, काय नाही, डायरेक्टच व्हेरिएशन प्रमाणे त्याला काम दिलं। म्हणजे हा असं झालं की एखादा जसं जागा मालक झोपडा बांधतो, वॉचमॅनला आपण ठेवलं, त्याला जायला घर दिलं, त्याने हळू सगळं जागा हडपली, तसंच MMRDAने एक कॉन्ट्रॅक्ट काय दिलं, त्या व्हेरिएशनच्या नावावर 100 कोटीचे 1000 कोटीपर्यंत कामं तो घेऊन गेला। तर गायमुखला आपण एवढी काय घाई होती की विदाऊट टेंडर त्याला एवढं मोठं ते दिला, आता त्याला रेट कुठले धरले, त्याला कॉम्पिटिशन रेट का आलं, ह्याचा आता जबाबदार कोण, हा तिसरा प्रश्न मॅडम। चौथा प्रश्न माझा सर आहे की मीरा भाईंदरला एकूण 4 फ्लायओव्हर आहे, त्यामध्ये टेंडर कॉस्ट आहे 217 करोड आणि आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी बिल पुटअप केले 600 समथिंग करोड, म्हणजे 620 करोड, 217चा 620 करोड हे समजलं नाही। त्यामध्ये एक ब्रिज जो आपण मागितलं ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये तो व्हायरल झाला, त्या ब्रिजची डिझायनिंग कोणी केली, ह्याला कार्य आदेश कोणी दिला होता? जे कुमार हा आपल्या मर्जीप्रमाणे जसं वाटेल तसं काम करतो। आता MMRDAचं ऑफिसला मॅडम आम्ही गेलो तर असं वाटतं MMRDAचं नाही, जे कुमारचं ऑफिस आहे, सगळे अधिकारी जे कुमारसाठी काम करता असं स्पष्ट दिसून आलंय। त्यानंतर साहेब 5वा प्रश्न, एक लास्ट प्रश्न साहेब, सेम स्टोरी, ही त्याची मेनू प्रॅक्टिस आहेत, हे आपण इन्क्वायरी केली पाहिजे। आपण ह्याला 2B ला 560 कोटीचं टेंडर, त्याला विदाऊट टेंडर काम दिलं व्हेरिएशन मध्ये, त्या काय कारण होता? तर कामामध्ये घाई होती। आज 1.25 वर्ष झालं, काम तर पूर्णच न झालं, मग ते 560 करोड रुपये टेंडर त्याला आपण 2B साठी दिलं, त्याचं कारण काय? तर मॅडम ह्या सर्व गैरव्यवहार, पहिला प्रश्न होता आपण रेंट परत घेणार का, दुसरा प्रश्न होता दहिसरचा आपण 73 करोड दिले, ते आपण LAR रेटनी दिले, SSR रेटनी पैसे परत घेणार का? तिसरं, गायमुखचं फ्लायओव्हर जो विदाऊट टेंडर मंजूर केला त्याच्यावर आपण कारवाई करणार का? आणि मीरा भाईंदरला 217 कोटी टेंडर आहे, त्या डिझाईन मध्ये जो फरक आला त्याला जबाबदार कोण, याची उत्तरं द्यावी। अध्यक्ष महोदय,
सदस्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या त्याच्यामध्ये पहिली जी शंका आहे त्यांची रेंटच्या संदर्भातली. अध्यक्ष महोदय, हे ॲक्च्युली खरं आहे की जागेची जी किंमत आहे ती साधारण आपल्या नियमानुसार जेव्हा 20 वर्षाचं भाडं आपण धरतो तर 20 वर्षामध्ये जागेच्या किंमत वसूल होणं हे नियम आहे. त्याप्रमाणे खरं तर आपण भाडेमूल्य ठरवतो. अध्यक्ष महोदय, इथे असं निदर्शनास आलेलं आहे आणि जो भाड्याचा रेट आहे तो महिन्याचा लावायचा का दिवसाचा लावायचा ह्याच्यामधल्याचं अनिश्चिती दिसून येते. जर प्राथमिक मी ज्याच्यामध्ये आत्ता ब्रीफिंग घेतलं तर अध्यक्ष महोदय, या संदर्भातली चौकशी निश्चितपणे केलं जाईल की आपण एवढं भाडं म्हणजे त्याची किंमत आहे रेडी रेकनर मार्केट रेटनुसार 43 कोटी रुपये त्या कास्टिंग यार्डची किंमत आहे. दुसरं अध्यक्ष महोदय की आपण जागा पुरवणं MMRDAने जरुरी होतं, ते पण पुरवलेली नाही आहे याच्यामध्ये. आणि हे भाडे जर त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण निश्चितच एक चौकशी करू आणि जर त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण जास्तीचं MMRDAने भाडं दिलं असेल तर ते निश्चितपणे परत घेण्याची कारवाई करू. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, जे ब्रिज संदर्भातलं होतं, जे 2 ब्रिजचं काम होतं आणि ते व्हेरिएशनमध्ये आपण त्याच्यामध्ये 4 ब्रिज प्रपोज झाले, पण ज्याची किंमत अध्यक्ष महोदय वाढली तर साधारण आपल्याला 20% किंमत वाढवता येते. त्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याकडे ही किंमत एक 10.30% वाढली आहे. त्यामुळे आपण ते त्याच टेंडरमध्ये ते काम त्याला दिले, आपल्याला दुसरं टेंडर काढायची गरज लागली नाही अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे जे कामासाठी जो उशीर झाला होता अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये बरेचशा गोष्टी होत्या. जे हायवेचा टोल नाका, दहिसर टोल नाका हरवणं, NHIच्या परमिशन होत्या, इलेक्ट्रिसिटीचे शिफ्टिंग होते, तर त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला कामाला विलंब झाला आहे. त्याच्यामुळे त्याच्या काही ठिकाणी किंमत पण वाढली अध्यक्ष महोदय. पण सदस्यांनी ज्या काही बाकीच्या शंका त्याच्यामध्ये उपस्थित केल्यात अध्यक्ष महोदय, तर मी त्यांना सांगू इच्छिते की जरूर याची चौकशी करण्यात येईल आणि जो पण पैसा MMRDAचा जास्त प्रमाणात कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे तो वसूल केला जाईल आणि ह्याच्यात इतर गोष्टीत जर काही अनियमितता आढळली तर 100% त्याच्यावर कारवाई केली जाईल. नाही, याच्यामध्ये MMR रिजनमध्ये या जयकुमारच्या खूप तक्रारी आहेत. भाईंदर काय, ठाणा काय, कल्याण काय, आणि त्याच्या मुंबईला तर पहिल्यापासूनच आहे. त्याच्यामुळे याची गंभीर दखल घेऊन खरं म्हणजे याची एक कालबद्ध चौकशीच लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ती लावावी अशा प्रकारची माझी आपल्याला सूचना आहे. अध्यक्ष महोदय, आपण सूचना केल्याप्रमाणे आपण एक SESच्या द्वारे आपण ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू अध्यक्ष महोदय.